तर आता आपण जनरल फॉर्म ऑफ मॅट्रिक्स लिहूयात आता. ठीक आहे, जनरल फॉर्म ऑफ मॅट्रिक्स. सो आता हे तुम्हाला म्हणजे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा सिलेबस पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट नाहीये, बट राहू द्या लक्षात जनरल फॉर्म ऑफ मॅट्रिक्स काय असतं काय नाही. ठीक आहे, समजा हा ए मॅट्रिक्स आहे ना, मी याला असं डिफाईन करतो. A11, A12, A13 हे कळतंय? मी खाली बॉटमला काय लिहितोय बरं सांगता येईल तुम्हाला? 11, 12, 13. हा, फर्स्ट नंबर रिप्रेझेंट करणारे रो, पोझिशन ऑफ रो, सेकंड नंबर रिप्रेझेंट करणारे पोझिशन ऑफ कॉलम. क्लिअर? स्वतः माझ्याकडे किती एलिमेंट माहित नाही, मी याला इन जनरल म्हणजे असं कंटिन्यू करून मी n पर्यंत थांबतो. ठीक आहे, आता मी सेकंड रो कडे आलो. अगेन सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम, अप टू सेकंड रो nth कॉलम. कळतंय? थोडंसं याला एक्सटेंड करूया. देन अगेन थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम, इन जनरल थर्ड रो nth कॉलम. आता मी याला कधीपर्यंत घेतो? माझ्याला वाटलं की मला m रो घ्यायच्यात. सो m रो फर्स्ट कॉलम, m रो सेकंड कॉलम, m रो थर्ड कॉलम, इन जनरल m रो n कॉलम. ठीक आहे, स्वतः याच्यात टोटल नंबर ऑफ रो किती आहेत सांगता येतील मला? हे पहा, 1, 2, m रो 3 अप टू आपण किती पर्यंत घेतलंय? m पर्यंत घेतलंय. टोटल नंबर ऑफ रो झाले m. कॉलम किती आहेत सांगता येतील मला? हा झाला फर्स्ट, सेकंड, n पर्यंत घेतलंय. मग ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय येईल? m into n. m into n. सो तुम्हाला m आणि n च्या ऐवजी कुठलेही दोन रॅन्डम नंबर दिले तर आता जनरल मॅट्रिक्स क्रिएट करता यायला पाहिजे. क्लिअर? चला, सो आपण ट्राय करूयात. आपल्याला जनरल मॅट्रिक्स क्रिएट करायचा आहे ऑर्डर 3/2 चा. थ्री बाय टू, त्यात 3 रो पाहिजेत. लक्षात घ्या, माझ्याकडे किती 3 रो येतील आणि 2 कॉलम येतील. ठीक आहे, 1, 2, 3 रो पाहिजेत आणि 1, 2 कॉलम पाहिजे. सो फर्स्ट एलिमेंट काय येईल बरं? A11, A12. आपल्याकडे 2च कॉलम आहेत, सो हा एलिमेंट इथं संपला. तर आपली नेक्स्ट रो चालू होईल A21, A22, A31, A32. पहा बरं, याची ऑर्डर 3/2 आहे का? येस, 3 रोज 2 कॉलम. कधी पण जी ऑर्डरची मॅट्रिक्स असणार आहे ती असते आपली पोझिशन ऑफ लास्ट एलिमेंट. ऑर्डरची मॅट्रिक्स काय असणार आहे? पोझिशन ऑफ लास्ट एलिमेंट. कळतंय? हे लॉजिकली लक्षात ठेवा. याच्या बेस तुम्हाला कुठे एक्झामला प्रॉब्लेम पण येणार नाही, कोणी विचारणार पण नाही. थोडासा ऍडव्हान्स पार्ट आहे, बट जनरल साठी माहित पाहिजे. बरोबर, इन जनरल मॅट्रिक्स काय आहे? सो ऍक्च्युअल मॅट्रिक्सची स्टार्टिंग इथून झाली की आपण किती पण नंबर ऑफ आपले रोज इन्सर्ट करू शकतो किंवा कॉलम इन्सर्ट करू शकतो आणि रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये हे राईट डाऊन करू शकतो, आपले नंबर्स अरेंज करू शकतो. कळलंय? ठीक आहे, आता अगेन मोस्ट इम्पॉर्टंट टाइप येतो मॅट्रिक्सचा, आयडेंटिटी मॅट्रिक्स. चला टाका आयडेंटिटी मॅट्रिक्स.
आयडेंटिटी मॅट्रिक्स याचं नोटेशन आहे कॅपिटल आय. सो आता मॅट्रिक्स मध्ये इथनं पुढं जिथं पण तुम्हाला कॅपिटल आय दिसेल, म्हणजे असं स्पेलिंग मध्ये वगैरे नाही बरं का, म्हणजे असं नाही का ए हा मॅट्रिक्स आहे प्लस बी हा जेव्हा आपण ऍडिशन पाहणार आहे बी हा सेकंड मॅट्रिक्स आणि प्लस त्या इक्वेशन मध्ये कॅपिटल आय आला, तुम्ही त्या पर्टिक्युलर ऑर्डरचा आयडेंटिटी मॅट्रिक्स कन्सिडर करायचा बाय डिफॉल्ट. इथनं पुढं क्लिअर. जिथं जिथं मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये कॅपिटल आय येईल तो त्या पर्टिक्युलर ऑर्डरचा आयडेंटिटी मॅट्रिक्स बाय डिफॉल्ट कन्सिडर होईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. हा, मग आता आपण 3 ऑर्डरचे आयडेंटिटी मॅट्रिक्स पाहूयात वेगवेगळे. आयडेंटिटी मॅट्रिक्स काय असतो माहितीये का? डायगोनल मॅट्रिक्स असतो, जे की सगळ्या डायगोनल एंट्री 1 1 असतात, बाकीच्या उरलेले 0 असतात. म्हणजे काय पाहूयात. आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 1 क्रॉस 1. टाका आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 1 क्रॉस 1. याला कसं लिहिणार आहे? आय 1 क्रॉस 1 याची व्हॅल्यू आहे सिंगल 1. सेकंड आहे आपलं आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 क्रॉस 2. आयडेंटिटी मॅट्रिक्स हा स्क्वेअर मॅट्रिक्स असतो, कारण तिथं फक्त आपण डायगोनल कन्सिडर करतो, बाकीच्या एंट्री कन्सिडर होतात बट ते 0 कन्सिडर होतात. 2 क्रॉस 2 यात काय सांगितलं होतं मी? डायगोनलच्या एंट्री 1, बाकीच्या उरलेल्या सगळ्या एंट्री 0. सो हा झाला आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 क्रॉस 2. आपलं थर्ड आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 क्रॉस 3. याला काय म्हणणार आपण? कॅपिटल आय 3 क्रॉस 3 इज इक्वल टू अगेन डायगोनलच्या एंट्री 1, उरलेल्या सगळ्या एंट्री काय येणार आहे आपलं? 0. फक्त आता रो आणि कॉलम एका खाली एक व्यवस्थित लिहा. नंबर असे कॉलमचे नंबर प्रॉपर कॉलम दिसले पाहिजेत, रो पण प्रॉपर दिसल्या पाहिजेत. असं थोडस हे नको व्हायला. ठीक आहे. हा 3 क्रॉस 3, हा 2 क्रॉस 2, हा 1 क्रॉस 1. हे आहेत आपले आयडेंटिटी मॅट्रिक्स 3 वेगवेगळ्या ऑर्डरचे, 1 क्रॉस 1, 2 क्रॉस 2, 3 क्रॉस 3. मग आता मला सांगा, ऑर्डर 2 क्रॉस 3 चा जर आयडेंटिटी मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा असेल तर फाइंड आउट करता येईल का? 2 क्रॉस 3 चा म्हणतोय मी. नाही येणार का बरं? रिझन काय सांगता येईल का? डायलॉग काय काय बरोबर आहे काय? आवाज ब्रेक होतोय, परत एकदा. डायगोनल नसतेला. येस, याला डायगोनल नसणार आहे. आणि आयडेंटिटी मॅट्रिक्सला म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स जो काही कन्सिडर करणार आहे त्यातले डायगोनल एलिमेंट आपण कन्सिडर करणार आहे, ते सगळे 1 1 असतात. सो आयडेंटिटी मॅट्रिक्स हा ऑलवेज स्क्वेअर मॅट्रिक्स असणार आहे. आता तुम्ही याला जनरलाइज करू शकता, राईट. 4 क्रॉस 4 चा जर असेल तर काय येईल बरं सांगा मला इन जनरल 4 क्रॉस 4 चा? सांगा. फर्स्ट रो सांगा काय येईल? 1 0 0 0. बरोबर. सेकंड रो काय येईल बरं 4 क्रॉस 4 साठी? 0 1 0 0. 0 1 0 0. थर्ड रो 0 0 1 0. लास्ट रो आला याचा डायगोनल 1, बाकी सगळ्या एंट्री 0 झाल्या. असंच तुम्ही 5 क्रॉस 5, 6 क्रॉस 6 इन जनरल त्याला जनरलाइज करू शकता. ठीक आहे. सो आपल्याला फक्त ऑर्डर 3 क्रॉस 3 पर्यंत पाहायचंय. 4 क्रॉस 4 किंवा मोर दॅन दॅट आपल्याला नाहीये. हे होतं आयडेंटिटी ऑफ मॅट्रिक्स. स्वतः हे होतं मॅट्रिक्सची डेफिनेशन प्लस बेसिक ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे. आता आपल्याला इथनं पुढे जो टॉपिक स्टार्ट होईल तो आहे अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स. अल्जेब्रा मध्ये येतं ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन. टाका मग यातला सेकंड टॉपिक आहे आपला
अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस टाका. ठीक आहे. आता त्यात सगळ्यात फर्स्ट येतं स्केलर मल्टिप्लिकेशन. फर्स्ट टॉपिक. तो स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे काय की मल्टिप्लिकेशन ऑफ अ मॅट्रिक्स विथ सिंगल नंबर. ठीक आहे. मग याची आपण डेफिनेशन लिहूयात. इफ के इज एनी स्केलर स्केलर म्हणजे काय माहितीये का? नंबर, कुठलाही नंबर जो तुमच्या मनात येईल तो नंबर, म्हणजे कुठलाही नंबर असेल तो. के इज एनी स्केलर अँड ए इज एनी मॅट्रिक्स. ए हा एनी मॅट्रिक्स असेल म्हणजे कुठलाही मॅट्रिक्स असेल. इथं याला स्क्वेअर मॅट्रिक्सच पाहिजे अँड सो ऑन, ऑर्डर वरती काही बंधन नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. कुठलाही मॅट्रिक्स असेल, देन देअर प्रोडक्ट K dot A is called scalar multiplication. And scalar multiplication thus, हा जो काही K dot A असणार आहे, हा जो आहे, हा जो K असणार आहे, हा मॅट्रिक्सच्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करणार आहे. आता K डॉट आय जे हे जे काय मी मॅट्रिक्स मध्ये लिहिलंय याचा मिनिंग काय आहे काय नाही मी ते सांगतो समजून. ठीक आहे. K डॉट आय जे, ए आय जे. तर मी हे जनरल फॉर्म मध्ये लिहिलंय. आता याला डायरेक्ट एक्झाम्पल थ्रू जाऊयात. ठीक आहे. ओके. आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक मॅट्रिक्स आहे जनरल. ए इज इक्वल टू, आपला जनरल मॅट्रिक्सच घेऊयात, ए बी सी डी. आणि के इज एनी स्केलर. के हा कुठलाही स्केलर किंवा नंबर आहे. देन के डॉट ए जो काय असणार आहे ना आपला, त्या के ने आता मॅट्रिक्स मधल्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचंय. के डॉट ए, के डॉट बी, के डॉट सी, के डॉट डी. कळलंय स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? की एखाद्या मॅट्रिक्सला एखाद्या नंबरने बाहेरून मल्टिप्लाय करणं म्हणजे त्या बाहेरच्या नंबरने मॅट्रिक्स मधल्या प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय करणं. एकदम सिंपल लँग्वेज मध्ये. क्लिअर? त्याचं एक्झाम्पल पाहूया 2x2 साठी. ए मॅट्रिक्स आहे आपला 1 4 3 -1 आणि आपला के ची व्हॅल्यू आहे 5. माझा के डॉट ए म्हणजेच मला काय फाइंड आउट करायचंय, 5A इज इक्वल टू काय येईल बरं, 5 into 1, 5 into 4, 5 into 3, 5 into -1. सो 5A जो असणार आहे आपला 5 into 1 5, 5 into 4 20, 15 -5. एकदम सिंपल आहे. कळतंय स्केलर मल्टिप्लिकेशन काय असेल? हे झालंय? येस ऑर नो? सर के ची व्हॅल्यू दिलेली असेल का? हो, म्हणजे आता तुम्हाला कसं असतं माहितीये का एक्झाम मध्ये डायरेक्ट आता एक मॅट्रिक्स दिलेला असतो आणि म्हणतात 5A फाइंड करा, 4A फाइंड करा, 3A फाइंड करा, 7A फाइंड करा. सो ही असणार आहे आपली के ची व्हॅल्यू. असं स्पेशल नसतं हे केलेलं दिलेलं, बट
त्या मॅट्रिक्सला ज्या नंबरने मल्टिप्लाय असेल तो आपला के कन्सिडर करायचा आणि स्केलर मल्टिप्लिकेशन करायचंय. कळलंय? एक एक्झाम्पल घेऊयात म्हणजे अजून कळेल. घ्या एक्झाम्पल घ्या. आपला बी मॅट्रिक्स आहे 1 2 7 -1 3 -5. आता इथं स्क्वेअर मॅट्रिक्सच पाहिजे असं काही नाहीये आपल्याकडे, बरोबर? म्हणजे काही कंपल्शन नाही. तर आपल्याला एनी मॅट्रिक्स. चला फाइंड आउट करा. 3A 3B फाइंड आउट करा चला. ओव्हर द पिरियड जेव्हा तुमचा मॅट्रिक्स हा टॉपिक संपेल ना, तुम्हाला इतकी प्रॅक्टिस होऊन जाईल ना, मॅट्रिक्स पाहिलं तरी तुम्ही सांगाल. आता 3B काय येईल माहिती का? 3 6 21 -3 9 -15. दॅट्स इट. आता जर तुम्हाला लॉगचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लिहिले तर तुम्ही लॉगचे रूल डायरेक्ट असे यूज करून टाकता, राईट? सो लाईक दॅट. सांगा 3B काय असेल आपला? 3 6 21 -3 9 -15. येस. सिंपल. 3 into 1, 3 into 2, 3 into 7, 3 into -1, 3 into 3. ठीक आहे. एक मिनिट हा. सो काय येईल? 3 6 21 -3 -15 अँड सो ऑन. कळलं इथपर्यंत? आज आपण थांबूया तिथं. उद्या इथनं पुढेच कंटिन्यू करणार आहे. नेक्स्ट टॉपिक आहे आपला 2 मॅट्रिक्सचे ऍडिशन, सबट्रॅक्शन अँड सो ऑन. कंटिन्यू पुढे स्टार्ट होईल. ठीक आहे? ओके. तर आपल्या जे काही प्रिंटेड नोट्स आहेत त्या तयार झाल्यात क्लासवरनं कलेक्ट करू शकता ज्यांना हवे असतील ते. ठीक आहे? ओके, थांबा.